नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज आपण क्लासचा दुसरा दिवस आहे. तर आज मी अंगावरून मापं कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. प्रत्येक महिला ही वेगवेगळी असते, उंचीला असते, जाडीला असते, तब्येत प्रत्येकांची वेगवेगळी असते. तब्येतीनुसार आपल्याला ड्रेस शिवायचे असतात. मग 3 प्रकारे ड्रेस असतो. एकदम टाईट असतो, मीडियम असतो आणि एकदम लूज असतो. तर 3 पद्धतीने ड्रेस शिवला जातो. तर मग ते ड्रेसची मापं कशी घेतली पाहिजे, मार्किंग कशी घेतली पाहिजे, अंगावरून मेजरमेंट कसं घेतलं पाहिजे त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये पण बरेच पद्धती आहेत की कोणाची उंची जास्त असते, तर उंची जास्त असेल महिलांची तर कमर आपल्याला जे मापं लागतात, आपल्याला मापं लागतात ड्रेससाठी पूर्ण उंची, कमर उंची, सीट उंची, शोल्डर, गळा उंची, सीट घेर, कमर घेर, छाती घेर आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींचं लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला ही मापं कशी टाकायची. मग उंचीनुसार प्रत्येकाची कमर उंची वेगळी येते, सीट उंची वेगळी येते, सीट घेर वेगळा येतो. तर अशा पद्धतीच्या ह्याला आपल्याला प्रत्येक ड्रेसनुसार बेसिक जो ड्रेस क्लास आहे आपला, तर त्याची मापं कशी टाकायची त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे. ड्रेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. बोटनेक आला, बंद करायचा आला, कॉलरचा आला, हायनेक आला, जसे आपले ब्लाऊज असतात त्याचप्रमाणे ड्रेससुद्धा असतात. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार शिवले जातात, वेगवेगळ्या डिझाईनचे शिवले जातात, डिझायनर ड्रेस शिवले जातात. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक ज्ञान असणं फार गरजेचं आहे. तर बेसिक ज्ञान कोणतं, तर तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये मापं कशी टाकली पाहिजे, कमर घेराचं किंवा सीट घेराचं, तर प्रत्येकाचा आकार व्यवस्थित दिला पाहिजे. व्यवस्थित आपण जेवढं व्यवस्थित काम करेल तेवढं परफेक्ट येतं. तर तुम्ही म्हणाल मग आणखीन आम्हाला वेगळं काय शिकवणार तुम्ही, तर मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगणार आहे, महत्त्वाच्या सांगणार आहे. अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवलं जाईल. त्यात अतिशय सावकाश आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या जातील. ज्यांना ड्रेस शिकायची ज्यांना मनापासून इच्छा आहे त्यांच्यासाठी मोफत आपला ड्रेस क्लास अंजली स्पेशल चालू झालेला आहे. तर ज्यांनी कुणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका की बाबा कमेंट करा की कसा झाला, तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काय माहिती हवी आहे, तर पुढील व्हिडिओमध्ये त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. तर चला तर मग मी तुम्हाला अंगावरून मापं कशी घ्यायची ते दाखवते. तर आता आपल्याला लागणार आहे मेजरमेंट टेप, पेन आणि वही. तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या पूर्ण उंची, छाती, स्टेप वाईज लिहून घ्या प्रत्येक अशी जागा सोडून. पूर्ण उंची आपल्याला पहिले लागणार आहे, त्याच्यानंतर छाती घेर, पूर्ण उंची खांद्यापासून ते तुम्हाला जेवढी उंची हवी आहे गुडघ्यापासून गुडघ्याच्या खाली, तर तेवढी तुम्ही पूर्ण उंची घ्यायची. छाती घेर, तर छाती घेर या ठिकाणावरून असा पूर्ण हा जो उभारा आहे तर ह्या उभारावरती तुमचा असा टेप आला पाहिजे. ही झाली छाती घेर. त्यानंतर या ठिकाणी बघा कमर घेर, प्रत्येकाचा कमर घेर वेगळा येणार आहे. आणि सीट घेर, तर सीट घेर बरोबर घ्यायचा, खालीवर येऊ द्यायचं नाही. जरा जरी आपलं तुमचं एखादा इंचानं जर खालीवर झालं तर ड्रेस चुकू शकतो, हे लक्षात आलं. त्याचबरोबर या ठिकाणावरून कमर उंची, शोल्डरपासून आपल्याला कमर उंची घ्यायची असते, या ठिकाणावरून सीट उंची घ्यायची असते. तर ही प्रत्येकाची कमर उंची वेगळी येते, सीट उंची वेगळी येते. कमर उंची 14.5, 14, 15 15पर्यंत असते, त्याच्यापेक्षा जास्त कोणाची कमर उंची नाही. सीट घेर 17, 18, 19, 20, 21 इथपर्यंत हा जो इथला कट असतो, ही जी आपण सीट उंची घेतो तर कट घेण्यासाठी घेतो आपण. या साईडचा जो कट मारत असतो कट घेण्यासाठी. जर अम्ब्रेला टॉपला सीट उंची घेत नाहीत, कमर उंची घेतात, तर जे आपल्या साईडला कट नसतात त्या टॉपसाठी आपल्याला सीट उंचीची गरज नसते. इथपर्यंत आलं लक्षात. शोल्डर, आता ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत शोल्डर घ्यायची. गळा उंची इथून या ठिकाणी मागील गळा उंची सुद्धा त्याचप्रमाणे घ्यायची. त्यानंतर हा मुंडा घेर, हा पूर्ण मुंडा घेर घ्यायचा असतो. बाही उंची कोणाला किती हवी आहे
4 इंचाची, 5 इंचाची, 6 इंचाची किंवा कोपऱ्यापर्यंत पाहिजे, 3/4 पाहिजे किंवा फुल पाहिजे, तर प्रत्येकाच्या आवडीनुसार. आणि खालचा तळघेर जिथं तुमची उंची संपते तिथं, तसा तर तळघेर सीट घेरापेक्षा आपण 1 इंच जास्त घेतो. ज्यावेळेस मार्किंग करतो त्यावेळेस तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल. आज फक्त आपण अंगावरून मापं कशी घ्यायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी बघा, या ठिकाणावरून असं छाती घेर घ्यायचा. आता या ठिकाणी बघा, हा छाती घेर ज्याची त्याची छाती वेगवेगळी असते, बरोबर. कोणाची छाती कमी असते, कोणाची जास्त असते, त्यानुसार या ठिकाणी हा चेस्ट घेतला. त्यानंतर या ठिकाणी अप्पर चेस्ट घ्यायचं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 2 ते 3 इंचाचा फरक असतो, हे लक्षात घ्या. असं 33 आलं होतं आणि असं 31 आलेलं आहे, बरोबर. छाती घेर घेतला. आता कमर घेर, पूर्ण उंची घ्यायची होती ती आता लास्टला घेऊ. या ठिकाणी बघा, कमर घेर 27, म्हणजे आता प्रत्येकाचं फक्त तुम्हाला कसं घ्यायचं ते सांगते मी. या ठिकाणी बघा, सीट घेर. त्यानंतर उंची या ठिकाणावरून अशी घ्यायची. मग तुम्हाला कोपऱ्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत घ्यायची, गुडघ्याच्या खाली घ्यायची, किती घ्यायची तेवढी तुमच्या आवडीप्रमाणे उंची घ्यायची. आलं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा, ह्या खांद्यापासून ते ह्या खांद्यापर्यंत असं शोल्डर घ्यायची. शोल्डर नंतर गळा असा तिरकस घ्यायचा. तर आता या ठिकाणावरून जर गळा आपण घेतला तर या ठिकाणी असं 7 आलं आणि असं घेतल्यानंतर 6.5 येतो. ज्यावेळेस सरळ आपण गळा उंची घेतो आणि अशी तिरकस घेतो तेव्हा सरळ जेवढा घेतलेला असतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त असते. ते झालं. मागचा सुद्धा तसंच घ्यायचं किंवा बंद गळ्याचा. प्रत्येक टॉपची मापं टाकताना, बंद गळ्याचं माप टाकताना वेगळी पद्धत आहे. गळे बोटनेकचा वेगळा आहे. परत मागे पुढे गळा असलेल्या टॉपची मापं टाकण्याची पद्धत वेगळी आहे, पण मापं घेण्याची पद्धत सेम आहे. त्यानंतर आता इथं आपण घेतलं, काही ठिकाणी आपल्याला प्रिन्सेस टॉप शिवायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला टक्स उंचीची पण गरज असते. या ठिकाणी बघा, कमर उंची घेताना अशा पद्धतीने कमर उंची घ्यायची. तर या ठिकाणी कमर उंची 14, 14.5 येणार. त्याचबरोबर सीट उंची, या ठिकाणी बाहुलीची आपली उंची जास्त आहे, तर या ठिकाणी उंची 22 येणार आहे. त्यानंतर भाई उंची अशी घ्यायची. त्याचबरोबर मोंडा घेत, जसं आपण ब्लाऊजला माप घेतो त्याप्रमाणे फक्त थोडासा बदल असतो. या ठिकाणी उंची जास्त येते, सीट उंची घ्यावी लागते, कमर उंची घ्यावी लागते. ही मोंडा फिटिंग अशी घ्यायची. दंड घेर, आणि जर तुम्हाला फुल शिवायचं असेल तर त्यानुसार तुम्हाला प्रत्येक वेळेस जसा टॉप असेल तिथं कुठे बदल होणार आहे तिथं तुम्हाला माहिती दिली जाईल. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. या पद्धतीने मी तुम्हाला अंगावरून मापं कशी घ्यायची ते दाखवले. त्याचबरोबर आता आपल्याला सलवार उंची या ठिकाणी बघा, जिथं कमर घेर आहे तुम्ही सलवार कुठून बांधतात. जर तुम्ही दुसऱ्यांचा शिवत असाल किंवा स्वतःचा, आधी तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचे शिवणारच आहे, मग त्यांना विचारून घ्यायचं की तुम्ही सलवार कुठून बांधता. जिथून तुम्ही बांधता तर या ठिकाणी बघा, या ठिकाणावरून इथून यांची कमर येणार, तिथून उंची घ्यायची. इथून उंची घेतली आपण, उंची घ्यायची आणि सीट घेर तर घेतलेला असतो टॉपसाठी.
हा सीट घेर, सलवारसाठी आपल्याला सीट घेर लागतो, सलवार उंची लागते आणि बॉटम घेर लागतो. बॉटम घेर बरोबर ह्या घोट्यापासून यायचा. तर प्रत्येकाचा फिटिंगचा असेल तर प्रत्येकाचं वेगवेगळं माप येणार आहे. बॉटम घेर कमीत कमी 7, 8, 10पर्यंत घेतला जातो, जेवढा बॉटम घेर हवा असेल प्रत्येकाचा. तर जसं जसं शिवत जाईल, जसं जसं मापं टाकत जाईल, त्या पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली जाईल. पुढील व्हिडिओमध्ये आज जशी आपण मापं घेतलेली आहे तर ती पेपरवरती तुम्हाला प्रत्येक ह्याचे मी माप टाकून दाखवेन. जर लूज शिवायचा असेल तर कसा, मीडियम शिवायचा असेल तर कसा, फिटिंग शिवायचा असेल तर कसा आपण मार्किंग केली पाहिजे, कटिंग कशी केली पाहिजे, सविस्तर माहिती सांगितली जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या क्लासमध्ये जे तुम्हाला मी शिकवलं आहे तर त्याचा अभ्यास करा, परत परत सराव करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. पुढील भागामध्ये तुम्हाला या ड्रेसची मापं कशी टाकली जातात ते सांगितलं जाईल.